नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या होळी विशेष भागामध्ये मित्रांनो तुम्हाला एक आता जबरदस्त असा भाग पाहायला मिळणार आहे। त्या भागामध्ये आता हे जी वल्लरी आणि राकेश आहे, आता दोघं तर एकमेकांना ब्लॅकमेल करतातच। कारण आता अंजली या घरात होळीच्या सणानिमित्त ईश्वरीला भेटायला परत आलेली आहे। आता ईश्वरीला बघून तिला खूप आनंद होतो। ईश्वरीला डिस्चार्ज मिळालेला आहे। म्हणून मात्र ईश्वरी आता अंजली ताईंना म्हणते की हे बघा अंजली ताई, तुम्हाला जर मला माफी मागायची असेल तर मी तुम्हाला एक मागणं मागते। कारण आता घरामध्ये होळीचा सण आहे, रंगपंचमीचा सण आहे, त्या घरामध्ये तुम्ही हक्काने परत यावं। ते घर तुमचं आहे, सगळेजण तुमची वाट पाहत आहे। अर्णव सर सुद्धा अगदी रात्रंदिवस तुमची वाट बघत आहे, तुम्ही यावं असं मला वाटतं, तरच ते मला सरप्राईज मी समजेल। त्यावरती आता अंजली लगेच तयार होते। अंजली म्हणते की हे बघ ईश्वरी, मला खरंच माहिती नव्हतं की तुझ्यावर इतका मोठा हल्ला झाला, तो हॉस्पिटलमध्ये इतकी सिरियस आहे, मला माफ कर, मला खरंच माहिती नव्हतं। आणि यात यांचीसुद्धा काही चूक नाही, कारण त्यांना असं वाटलं की मला घरी येण्यासाठी सर्वजण नाटक करत आहे। तर आता अंजली तर घरामध्ये परत आली आहे, परंतु आता ही वल्लरी मात्र आता ह्या ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या ह्या जे भांग आहे तर त्या भांगामध्ये नशेचं औषध म्हणजे दारू मिक्स करते। आता ईश्वरी जर आता रागाच्या भरात जे काही आहे ते बोलून जाईल आणि सगळं काही सत्य ती सांगेल। अर्णववर तिचं प्रेम नाही आणि अर्णव आता त्याच्या मनातील जे सत्य आहे तर ते सांगेल, म्हणजे सगळ्यांच्या समोर मात्र आता ईश्वरीच्या आईचा आणि ह्या सगळ्यांचा एक स्फोट होईल आणि परत ईश्वरी आणि अर्णव हे वेगळे होतील। ईश्वरीला या घरातून आता सगळेजण बाहेर काढतील, कारण तिची आई आणि अर्णवचे बाबा यांच्यामध्ये असणारं ते भूतकाळातील एक सत्य मात्र सगळ्यांच्या समोर येईल आणि ईश्वरीला घराच्या बाहेर जावं लागेल असा आता वल्लरीचा डाव असतो। परंतु आता वल्लरी कितीही प्रयत्न करायला गेली, परंतु तो प्लॅन तिच्यावरच उलटतो आणि नक्की आता पुढे काय होणार आहे। ईश्वरी मात्र भांग्याच्या नसेत आपल्याला आपल्या प्रेमाची तर कबुली देते, पण त्याचबरोबर वल्लरीने तिला कसं गुंडांना अगदी पाठवून मारायला सांगितले आणि हे सगळं कसं केलेलं आहे याचा अगदी स्फोट मात्र ईश्वरी आता करणार आहे। म्हणजे आता भांग्याच्या नशेमध्ये वल्लरीचाच प्लॅन आता वल्लरीवर उलटणार आहे। तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होत आहे हे बघायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। त्यानंतर मात्र आता ईश्वरी घरी येते। अर्णव खूप छान तिचं स्वागत करतो। आता छान असं तिचं औक्षण वगैरे होतं। चक्क आता फुलांच्या पाकळ्या मात्र तिच्या बेडपर्यंत सजवलेल्या आहेत आणि आता मित्रांनो भांगेच्या नशेमध्ये एकमेकांना प्रेमाची कबुली देत अर्णव आणि ईश्वरी यांचा हनीमूनसुद्धा दणक्यात याच व्हिडिओमध्ये साजरा होणार आहेत। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि छान असे कमेंट मला नक्की पाठवा। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, अर्णव चक्क ईश्वरीला उचलतो। छान असं हॉस्पिटलमध्ये डेकोरेशन करून त्याने ईश्वरीला घरी आणल्यानंतर सुद्धा खूप छान डेकोरेशन केलेलं आहे, आपल्या प्रेमाची कबुली दिलेली आहे। दोघंही आता छान असे तयार होतात। होळीचा सण अगदी छान असा एकमेकांबरोबर त्यांनी पार पाडलेला आहे। इतके छान ते तयार झालेले होते। खरंच ईश्वरीला आता आपण आजारी आहोत हेच ओळखलेलं नसतं। सगळं काही विसरून ती अर्णवच्या प्रेमात गुंग झालेली आहे आणि अर्णववर खूपच खुश आहे। त्यानंतर अर्णवसुद्धा खूप खुश आहे। तो सुद्धा सारखं ईश्वरी करत ईश्वरीच्या मागे पुढे धावत असतो। त्यानंतर मात्र आता खरंच अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये येतात। आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्ही चक्क आज माझ्यासाठी स्वतःला कलर लावून घेतला, रंग लावून घेतला त्या मुलांकून, आणि म्हणतात ना की नवऱ्याने जर रंग लावला तर खरंच आपल्यातील प्रेम वाढेल। मग तुम्ही तर खरंच तुमच्या हाताने स्वतः आता आपल्यातील प्रेम वाढवण्यासाठी मला रंग लावलात का? त्यावर आता ईश्वरी खूप लाजत असते। अर्णव म्हणतो तू माझी हक्काची बायको आहे, मग मी रंग तुला लावणार नाही तर दुसरं कुणाला लावणार? आणि आज मी तुला व्हॅलेंटाईनच्या दिवशी मात्र माझ्या प्रेमाचं प्रपोज केलेलं आहे। तो ईश्वरीला मिठीत घेतो। ईश्वरीला मिठीत घेऊन मात्र तो म्हणतो की ईश्वरी, मी सिंदूर तुम्हाला फार आवडते,
मी कधीही तुला अगदी असं रागवलं नाही. मी जरीही जे सत्य माझ्यासमोर आले तेव्हापासून मी तुला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होतो. पण खरंच मला तुझी जाणीव समजली, तुझं प्रेम समजलं की तूच माझी अगदी शेवटपर्यंत साथ देऊ शकते. त्यामुळे जे काही मी वागलो, ईश्वरी मला माफ कर. मी असं वागायला नकोय. म्हणून चक्क आता अर्णव ईश्वरीची माफी मागतो. आणि आता ईश्वरी आणि अर्णव आता मात्र एकमेकांच्या खूपच जवळ आलेले आहेत. तो ईश्वरीला विचारतो, ईश्वरी कसं वाटलं तुला ही सरप्राईज? ईश्वरी म्हणते की अर्णव सर काय सांगू, मला सरप्राईज फारच आवडले. आणि हे बघा, आता मात्र उद्या होळीचा सण आहे. जे काही झालेलं आहे ते सगळं काही विसरून जायचं आणि नव्याने परत एकत्र यायचं. आता अर्णव म्हणतो की ठीक आहे मी सिंदूर, आज मी खूप खुश आहे. आपल्या दोघातील प्रेम जर असं वाढत असेल तर मी तुझ्या हातून आणि माझ्या हातून तू रंग लावून घ्यायचा आहे. आणि आपली रंगपंचमी या वर्षीची दणक्यात साजरी करायची आहे. त्यानंतर आता होळीची पूजा वगैरे होते. अर्णव आणि ईश्वरी खूप छान तयार होतात. सगळं काही छान होतं आणि त्यानंतर आता उरतो तो रंगपंचमीचा सण. आता ईश्वरी म्हणते, अंजली ताई तुम्ही आता कुठेही जायचं नाही. तुमच्या बॅग वगैरे आहे ना, ते सगळं काही इकडे येतील. अंजली म्हणते की नको येशू, मी होळीचा सण होईपर्यंत थांबते, परंतु मी परत या घरात नाही थांबू शकत. अर्णव म्हणतो की प्लीज ताई थांब. तेव्हा आता अंजलीही आता अर्णवला माफ करते. आता सगळे काही छान तयार होतात. परंतु ह्या वल्लरीचा एक प्लॅन असतो. काही करून आता ती राकेशला भेटते. राकेश लगेच आता वल्लरीला म्हणतो की मामी तुम्ही तर अगदी सुपरहिट निघालात. मला वाटलं नव्हतं की तुम्हाला सुद्धा इतके छक्के आणि पंजे खेळता येतात. मामी म्हणते की जावई बापू काय बोलतात तुम्ही? आता राकेश म्हणतो की हो, आणि मी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर खरा पुरावा दाखवेल ना की तुम्ही काय वागतात ते. आता वल्लरीला टेन्शन येते. नक्की जावई बापू मला असं का विचारतात? कारण राकेशकडे ती पुरावे असतात, उदयकांत आणि तिचे. त्यानंतर मात्र आता वल्लरी म्हणते की हे बघा, आज मात्र आपल्याला एक धमाल करायची आहे. कारण आज म्हणजे रंगपंचमीचा जो कार्यक्रम आहे ना, तर त्या भांगेमध्ये आता आपल्याला दारू मिक्स करायची आहे किंवा नशेची पावडर, जेणेकरून आता ईश्वरी आणि अर्णव हे भांग पिले पाहिजेल आणि सगळ्या जगासमोर आता त्यांच्यातील जे काही सत्य आहे तर ते सगळ्यांसमोर आलं पाहिजेल. अर्णव स्वतः ईश्वरीला घराच्या बाहेर काढेल. आता राकेश म्हणतो की काय बोलतात, हे तर मला आनंदाचीच गोष्ट आहे. मग आता राकेश आणि वल्लरी दोघंही मात्र आता त्या भांग्याच्या म्हणजे ग्लास आहे तर त्यामध्ये दारू मिक्स करतात. आता दारू मिक्स केलेला जो काही ग्लास आहे तो ईश्वरीसुद्धा पिते आणि अर्णवसुद्धा. दोघांना खूप नशा चढलेली असते आणि दोघंही मात्र आता ह्या नशेमध्ये एकमेकांना अगदी प्रेमाची कबुली तर देतातच. परंतु आता प्रेमाची कबुली देताच ईश्वरी आणि अर्णव खूप खुश होत एकमेकांच्या गालाचा रंग एकमेकांच्या गालाला लावतात. आणि आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे. ते सत्य मला असं सांगायचं आहे की ज्या दिवशी माझ्यावर हल्ला झाला त्या दिवशी माझ्यासमोर एक सत्य आलेलं आहे. ते सत्य म्हणजे तुमच्या आईचा म्हणजे तुमच्या वडिलांचं आणि माझ्या आईचं जे काही सत्य जगासमोर आले होते तर ते एक खोटं सत्य होतं. आणि त्यामागे आता जी काही बाई होती ती बाई शोधण्यासाठी मी तिकडे गेले होते आणि तिकडे माझ्यावर हल्ला झाला. श्रीकांत धुमाळाला मी भेटायला गेले होते, पण तेथे श्रीकांत धुमाळ न येता माझ्यावर जो हल्ला झालेला आहे तो मात्र आता एका बाईने केलेला आहे. आणि ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ती आपल्या घरातील मामी आहेत. कारण जेव्हा आता मामीला असं वाटलं होतं की मी बेशुद्ध पडले, पण नाही, मी बेशुद्ध झालेले नव्हते. मला सगळं काही स्पष्ट ऐकू आले जेव्हा गुंडांनी माझ्या डोक्यामध्ये काठीचे वार केले. आणि त्याच वेळेस तेथे मामी म्हणजे वल्लरी मामी आलेल्या होत्या. आणि मामीने मात्र माझ्यासमोर जे काही बोललात ना, कारण ईश्वरी तुला आता अगदी या जगाला सोडून जावं लागेल आणि कितीही तू आता अर्णवच्या आई वडिलांचं सत्य शोधण्याचा प्रयत्न कर, पण तुझ्यापर्यंत सत्य नाही येऊ शकत. मामीचं हे बोलणं मी माझ्या कानांनी ऐकलं. आता ईश्वरी भांगेच्या नशेमध्ये सर्व काही खरं बोलून जाते. अर्णव म्हणतो की काय मी सिंदूर काय बोलतेस, खरं तू हे सत्य मला सांगण्याचा प्रयत्न करत होती त्या दिवशी? ईश्वरी म्हणते की हो अर्णव सर. आता मात्र आता जे राकेशचं जे सत्य आहे तर ते सुद्धा मात्र आता ईश्वरी फडफड बोलत असते. अंजली ताई, तुम्हाला वाटलं नसेल हा राकेश इतका नालायक माणूस आहे. याच्याशीच माझं लग्न ठरलं होतं. आणि जेव्हा मला
याच्याबद्दल कळाले, अर्णव सरांना कळाले, त्या दिवशी घाईने आम्ही लग्न का केलं होतं, कारण ह्या राकेशने मला फसवलं होतं आणि माझ्याबरोबर तो जबरदस्ती लग्न करत होता. आता लग्नाचे जे काही फोटो आहेत ते सुद्धा आता अंजलीला दाखवले जातात. अंजली आता पुढे येते आणि त्याच वेळेस तेथे रियाची एंट्री होते. आता रिया म्हणते की हो, हे सर्व खरं आहे, कारण हा माणूस एकाच बाईला फसवलेला नाही, याने अनेक बायकांना फसवलेले आहे, कारण मला सुद्धा हा फसवतोय. त्या दिवशी मात्र माझ्या हाताला जखम झाली होती, परंतु याने मला ही ह्या अंजली ताई त्यांच्या बायको आहेत, परंतु त्यांची बहीण असल्याचं सांगितलं आणि रात्र तो माझ्या घरी होता, परंतु काही ना काही कारण देऊन तो इकडे येण्याचा प्रयत्न करत आहे आणि इकडे सुद्धा काही ना काही कारण सांगून तो माझ्याकडे येत होता, माझ्याकडून पैसे वगैरे लुबाडत होता. पण आता अंजलीसमोर हे सत्य आल्यानंतर अंजलीला खूप मोठा एक धक्का बसतो आणि शेवटी आता वल्लरी आणि राकेशचं सगळं काही सत्य सगळ्या आणि घरातील लोकांसमोर उघड होते. तर अर्णव आता खूपच भडकलेला असतो. अर्णव इतका भडकलेला आहे, इतका की वल्लरी मामीला अगदी किरकस आडून आणि ह्या राकेशला अंजली किरकस आवडून त्यांच्या विरुद्ध आवाज उठवते. आता मात्र भांगेच्या नशेमध्ये अर्णवला तर प्रेमाची कबुली दिलेली आहे, पण अनेक गोष्टीचा स्फोट करून ईश्वरीने खूप मोठा ह्या होळीच्या सणाला धमाका केलेला आहे. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे? आता राकेशचं आणि वल्लरीचं भांडं तर फुटलेलं आहे, पण अर्णव त्यांना कोणत्या पापाची शिक्षा देणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.